नमस्कार, सर्वांचं स्वागत. आज जग एका अशा वळणावर उभं आहे जिथे एका बाजूला रणांगण गाजतंय आणि दुसऱ्या बाजूला मानवजात संभ्रमात आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष हे केवळ दोन देशांमधलं युद्ध नाही, तर हे 2026 मध्ये येणाऱ्या एका मोठ्या जागतिक बदलाचे संकेत आहेत का? आजच्या भागात आपण बातम्यांच्या पलीकडे जाऊन अंकशास्त्र आणि स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून या युद्धाचं सत्य उलगडणार आहोत. विनाशाची ही नांदी आहे की कर्माचा नवा हिशोब? इस्रायल आणि इराण दोन्ही बाजूंकडे पाहिलं तर आपल्याला अहंकाराचा संघर्ष दिसतो. स्वामी समर्थांनी एका लीलेत सांगितलं होतं की जेव्हा मनुष्याचा अहंकार त्याच्या बुद्धीपेक्षा मोठा होतो तेव्हा निसर्ग स्वतः हस्तक्षेप करतो. आज या देशांकडे आधुनिक शस्त्र असतील, पण निसर्गाच्या वज्रप्रहारापुढे कोणतीही शक्ती टिकत नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सामान्य जनता यात भरडली जाते. हे युद्ध भूमीसाठी नाही, तर सत्तेच्या माजासाठी आहे. आणि गीतेचा सार सांगतो, अधर्माचा विजय हा क्षणभंगूर असतो. या युद्धाने जगाची अर्थव्यवस्था ढळली आहे, पण यामागे नियतीचा काय खेळ आहे? लोक म्हणतात हे युद्ध जमिनीसाठी आहे. मी म्हणतो हे युद्ध कर्माच्या हिशोबाचं आहे. जेव्हा रक्ताचा सडा पडतो तेव्हा निसर्ग शांत बसत नाही. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, अति तिथे माती. आज जगातील महासत्तांचा अहंकार इतका वाढलाय की त्यांना विनाशाची पावलं ऐकू येत नाहीत. आता बोलूया भविष्याबद्दल. अंकशास्त्रानुसार 2026 2 + 0 + 2 + 6 = 10 = 1 हे वर्ष अंक 1चं वर्ष आहे. अंक 1 म्हणजे सूर्य. सूर्य हा जगाला प्रकाश देतो, पण तोच सूर्य प्रखर झाला तर भस्मही करतो. 2026 हे वर्ष जागतिक न्यायाचं वर्ष असणार आहे. युद्धाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांचे बुरखे फाटणार आहेत. जे देश शांततेचा आव आणून युद्ध भडकवतायत त्यांचा खरा चेहरा जगासमोर येईल. 2026 पर्यंत जागतिक नकाशात मोठे बदल झालेले असतील. ज्यांनी अन्यायाने सत्ता मिळवली आहे त्यांचा पाया हादरण्याची ही सुरुवात आहे. पुढच्या 2 वर्षात आपण अशा घटना पाहणार आहोत ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. युद्ध जगाचा नकाशा बदलणार आहे. अनेक बडे नेते जे आज सत्तेच्या खुर्चीवर बसलेत ते 2026 पर्यंत इतिहासात जमा झालेले असतील. हे सत्य कटू आहे, पण अटळ आहे. हे युद्ध केवळ 2 देशातलं नाही, तर ते जगातील अधर्माचा नाश करण्यासाठी रचलेली एक नियतीची योजना आहे. 2026 हे वर्ष त्या योजनेचा सर्वोच्च बिंदू असणार आहे. विनाश टाळता येत नाही, पण स्वतःचं रक्षण नक्की करता येतं. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा पाठ करा. ही केवळ भक्ती नाही, तर हे तुमचं संरक्षण कवच आहे. इराण इस्रायल युद्ध ही केवळ एक ठिणगी आहे. वणवा अजून बाकी आहे. अशा भीतीदायक वातावरणात आपण काय करावं? अनेक जण घाबरले आहेत की तिसरं महायुद्ध होईल का? स्वामी समर्थांचा तो तेजस्वी शब्द आठवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा शब्द केवळ व्यक्तीसाठी नाही, तर तो सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. जेव्हा बाहेर युद्धाचं वादळ असतं तेव्हा शांतता आपल्या आत शोधावी लागते. वज्रविजयांचा आजचा उपाय हाच आहे. भीतीला मनात थारा देऊ नका. दररोज सकाळी 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ जप करा आणि विश्वात्मक शांतीसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा पाठ करा. ही केवळ भक्ती नाही, तर हे तुमचं संरक्षण कवच आहे. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. श्री स्वामी समर्थ असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.